निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, स्वामी ओमताई. स्वामी ओमताई बोला. मी गुलबर्ग्यावरून बोलते, अंजली म्हणून. अच्छा, मागे पण तुम्ही अनुभव शेअर केलाय का? नाही, मी पहिल्यांदाच केलं. अच्छा अच्छा. हा, तर कर्नाटकचे कोणत्या ताई आहेत त्यांचा पण सेम आवाज असाच आहे. नाही, माझं माहेर सोलापूरच आहे, पण दिलेलं सासर गुलबर्गा. अच्छा अच्छा. हा 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 हा. पण आता मराठी तेवढं जमत नाहीये, थोडं हे होईल. अच्छा, हरकत नाही हरकत नाही. अनुभव शेअर करणं महत्वाचं आहे. अनुभव शेअर करायचा मला. हा हा. मी ना आधी म्हणजे 4-5 वर्षाखाली पण मी स्वामी सेवा करत होते. म्हणजे कसं फेसबुक मध्ये बघितले होते मी असं करायचं वगैरे. अच्छा अच्छा अच्छा. तेव्हा मी पण ते स्वामी चरित्रामृत ते आणले, थोडं दिवस स्वामी सेवा पण केली. अरे वा. मध्येच परत सोडले मी. अच्छा अच्छा. हा हा हा. ते सोडून दिले. मग नंतर माझा मुलगा 10वीला होता. अच्छा. 2 वर्षाखाली. आणि लगेच ते डिसेंबर मध्ये काय झालं, त्याचं नेचर म्हणजे अचानकच पूर्ण असं चेंज झालं त्याच्या नेचर मध्ये, स्वभावामध्ये. म्हणजे ते उलट बोलायचं. अभ्यास 10वीला होता मी, म्हणजे तो अभ्यास करायचं नाही, काय नाही, खूपच विचित्र वागू लागला. मग सगळे म्हणले काउन्सिलिंग करा, डॉक्टरना दाखवा. मग डॉक्टरना दाखवले सोलापूरला घेऊन. मग त्यांनी म्हणले त्याचं मेंदूचं वगैरे काय त्यांनी टेस्ट केले. त्यांनी म्हणले मेंदूमध्ये त्यांचे जे नस आहेत ना ते ॲबनॉर्मल आहेत असं सांगितलं त्यांनी. मग ते काय ते नाही कळलं कशा, म्हणजे ते नंतर ते करणी पण झाले असं पण म्हणले आम्ही, असं विचारून बघितल्यावर. करणी केली, पण आम्ही डॉक्टरनाच दाखवलं, जाऊ दे म्हणून. मग त्यांनी म्हणले ते नस ॲबनॉर्मल आहेत. मग त्यांनी म्हणले तुम्ही एक्झामला बस म्हणून, त्याला फोर्स पण करू नका, मग बसवूच नका म्हणले त्यांनी एक्झामला 10वीच्या. पण मुलगा म्हणला नाही मी बसतो एक्झामला म्हणला. मग तेव्हा मग माझी मोठी बहीण मला म्हणली तू आधी स्वामी सेवा करत होती, तू परत चालू कर स्वामी सेवा म्हणली मला. मग मी रोज पहाटे 4ला उठायची. मग श्री स्वामी समर्थ मंत्र जप करणार. मग त्याला पण सरस्वतीचं बीज मंत्र म्हणायला लावणार. हे सगळं सेवा चालू केली मी. मग नंतर मग एक्झामच्या वेळेस पण आता 9ला त्याला जायचं असलं ना 8ला उठायचा तो. मग लवकर उठ म्हणल्यावर मला म्हणायचं मी उठतो लवकर, पण तिथं परीक्षा हॉलमध्ये जाऊन मी झोपणार असं म्हणणार मला. मग अगदी जायच्या 15 मिनिटं आधी उठणार, आंघोळ करणार, मग एक्झामला जाणार. अरे बापरे. मग पण मी स्वामी सेवा नाही सोडली, मी चालू ठेवलं स्वामी सेवा. अरे वा. सगळं मी म्हणजे स्वामी सगळं तुम्ही. मी म्हणजे माझे वडील नाहीये, मी स्वामींना माझे वडील मानते. मी माझे वडील मानते. तर मी 4 वर्षाची होते ना तेव्हा माझे वडील वारले. अरे बापरे. मग मी त्यांना माझे वडीलच मानते, स्वामींना. अरे वा. मग मी म्हणले सगळं तुमच्या हातात आहे, आता तुम्ही आम्हाला तारून वरती आणा नाहीतर बुडवा, तुमच्या हातात आहे सगळं असं म्हणून टाकू. मग तो एक्झाम दिला, रिझल्ट आला, फर्स्ट क्लास पास झाला. अरे. हा माझा पहिला फर्स्ट अनुभव माझा स्वामींचा हे. अरे वा. पहिला अनुभव. मग तसंच मग नंतर लगेच मार्च मध्ये आपलं स्वामीचं प्रकट दिन असतं की ताई. मग प्रकट इथं आमच्या गुलबर्ग्यामध्ये थोडं इथून एक 20 किलोमीटर अंतरावर एक मठ आहे इथं स्वामी समर्थ, तिथं जात असते सारखं. मग प्रकट दिन मी कॅलेंडर मध्ये बघितलं, आज प्रकट दिन आहे. म्हणजे तेव्हा ना मला स्वामी बद्दल असं फार काही माहित नव्हतं. जेवढं माहित होतं तेवढं मी करत होते. मग कॅलेंडर मध्ये बघितले प्रकट दिन. मग ह्यांनी पण असं ना म्हणजे जास्त मानत नाहीत देवाला वगैरे. मला घेऊन जा म्हणलं तरी असं रागाला यायचं वगैरे करते. मी म्हणलं मला घेऊन जा, आज प्रकट दिन आहे, मला स्वामी समर्थला जाईल. मग आम्ही अगदी पालखीच्या वेळेस, आरतीच्या वेळेस तिथे गेलो होतो. अरे बापरे. आणि त्यांनी आम्हाला आरती दिले करायला, आणि आमच्या ह्यांना पालखी दिलेत तुम्ही धरा म्हणून.
मला इतकं बरं वाटलं ना ताई. मग आमचं आरती वगैरे सगळं झालं. मग आम्ही प्रसाद घेतला. मग प्रसादला ना तिथं शेवग्याची शेंगा असते की त्याचं सार आणि भात केले होते. आणि मला लहानपणापासून शेवग्याच्या शेंगाची अलर्जी आहे ती. अरे जन्मापासूनच मला चालत नाही ते शेवग्याची शेंगा. मग तिथं बघितलं मला खाऊ वाटलं ते. मग मी खाल्ले. काय व्हायचं खाऊ दे म्हणजे मग खाल्ले मी शेवग्याची शेंगा तिथं. अरे बापरे. सांबर मधलं. आणि हे माझं दुसरं अनुभव. मला काहीच नाही झालं ते. अरे वा. आणि आता 2 वर्ष झालं मी म्हणजे कधी पण असले की मी खाते शेवग्याची शेंगा खाते पण मला काहीच होत नाही. 2 वर्ष झाले पण चालू केलं खायला. बघा 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 किती छान. हे माझं दुसरं अनुभव हे माझं. आता तुम्हाला तिसरा अनुभव सांगते. सगळ्यात मोठा अनुभव हे माझं. आम्ही गेल्या वर्षी गोव्याला आमचं चुलतीचं मुलाचं लग्न होतं ते. तुमच्या गेलो आम्ही. चुलतीचं मुलाचं लग्न होतं. गोव्याला राहते त्यांनी. मग आम्ही सगळं फॅमिली गेलो होतो. मग लग्न वगैरे झालं. येताना काय झालं आम्हाला तिथून आम्ही निघालो तिथून पण आम्हाला बस वगैरे वेळेत नाही मिळालं. त्यामुळं ना आम्ही वेळेत स्टेशनला पोहोचू शकलो नसतो. रिझर्वेशन काढलेलं होतं. मग तिथपर्यंत जायचं. मग जे टाइमचं हे होतं ना जर करेक्ट टाइमला ट्रेन आलं असतं तर आमचं ट्रेन मिस झालं असतं. अरे बापरे. मग मी स्वामींना म्हणजे तुम्ही काय करता माहित नाही पण मला ते ट्रेन 2 तास लेट पाहिजे म्हणजे. अरे बापरे. तुम्ही काय करता माहित नाही मला 2 तास लेट पाहिजे म्हणजे लेट पाहिजेच म्हणजे मी. मग आम्ही रिक्षा विचारलो तर रिक्षाने सांगितले एका रिक्षाला 500 रुपये. 2 रिक्षा करावं लागेल तुम्हाला आणि आम्ही ते पण स्टेशनच्या पाठीमागं सोडणार तुम्हाला. एवढं मी स्वामींना म्हणले. मग 2 रिक्षा 1000 रुपये जाणार ह्याचा पण विचार करू लागलो. मग एक टॅक्सीवाला आला. त्यांनी म्हणलं तुम्ही सगळ्यांना मी आमच्या एकाच टॅक्सीमध्ये घेऊन जातो 500 रुपये द्या म्हणलं आणि मी तुम्हाला स्टेशनच्या आत येतो म्हणलं. अरे वा. मी म्हणले हे स्वामी समर्थच आहेत. खरंय. आम्ही बसलो. मग त्यांनी मोबाईल मध्ये ते हे ऑन केले गुगल वगैरे. तुम्ही अजिबात घाबरू नका मी तुम्हाला करेक्ट टाइमने पोहोचवतो तिथं म्हणले. अरे वा. मग त्यांनी ना तुम्हाला सांगते अक्षरशः स्टेशनच्या आतमध्ये घेऊन गेले टॅक्सी. मग तिथं सोडले. मग तिथं अनाउन्समेंट होत होते की 2 तास ट्रेन लेट आहे. अरे. जेवढं म्हटलं होते ना ताई तेवढंच करेक्ट 2 तास ट्रेन लेट होतं. सगळ्यात मोठा अनुभव माझा. खरंच. खरंच ना. त्याच्यानंतर ना मला असं लहान लहान अनुभव सारखं येत असते. आणि मी ना तुमचं परवाच युट्यूब मध्ये बघितले आणि तुम्ही असं शेअर वगैरे करू शकता असं ऐकले ना. मग मला पण शेअर करायचे होते हे माझे अनुभव. नाही खूप छान ताई. आता तुम्ही शेअर केलं ना अजून छान छान अनुभव येणार. हो ना. मला सारखं अनुभव येतात ताई. सारखं येतात मला अनुभव. अरे वा. आणि आम्ही कधी पण आमचं म्हणजे घरच्या देवला जातो ना आधी अक्कलकोटला जाऊनच आम्ही आमच्या घरच्या देव करतो. लास्ट टाइम आम्ही गेल्या महिन्याला गेलो होतो ना तेव्हा असं नमस्कार करून असं बसलो होतो. पुढं असं अंगण सारखं आहे ना तिथं अक्कलकोटमध्ये तिथं बसलो होतो आम्ही. मग खूप जण होते पण तिथं ना एक कुत्रा आला. मग कोणाकडे पण गेलं नाही. माझ्या समोर येऊन बसला. मी म्हटलं इथं का बसला मी काय देऊ तुला. मग असं गप्प बसलं तर माझ्या हाताला हात लावलं होते मला काहीतरी दे असं म्हणून. मग आम्ही बांधून गेलो होतो ना चपाती वगैरे. मग मी चपाती दिले तर पूर्ण चपाती परत माझ्या समोर बसून चपाती खाऊन गेलं इथे. अरे वा. असं हाताने मला हात लावलं बरं का इथे असं काहीतरी दे म्हणून. मला वाटलं स्वामीच आहेत. खरंच स्वामी दुसरं कोण असणार. इतकं छान छान अनुभव येतात ना ताई. मला सारखं अनुभव येते. खूप छान ताई. मी शेअर करते. थँक्यू ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.